मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा मालपुआ बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। आणि इथे मी दूध घेतलेलं आहे, दूध 1 लिटर आहे। तर 1 लिटर मी दूध तापवायला ठेवलेलं आहे। तर आपल्याला अगोदर दूध तापवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी 1 लिटर दूध मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला तापायला ठेवायचं आहे, उतू जाऊ नये म्हणून मी अशा प्रकारे मोठ्या भांड्यामध्ये तापायला ठेवलेलं आहे। तर आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे अगोदर दुधाची। छान आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, दूध खाली चिटकू नये किंवा करपू नये म्हणून थोड्या वेळाने आपल्याला अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं आहे। तर मी मोठं भांडं ठेवले याच्यामुळे उतू जात नाही आणि मस्त असं आपलं लवकर रबडी होते याच्यामुळे। मोठ्या भांड्यात आणि छोट्या भांड्यात उतू जाण्याची शक्यता असते आणि खूप वेळ लागतो व्हायला, म्हणून मी मोठं भांडं पातेलं ठेवलेलं आहे। तर मस्त आता हलवून आपल्याला छान याची रबडी तयार करून घ्यायची। थोड्या वेळात मस्त अशी रबडी तयार होते। पाहू शकताय तुम्ही दूध अर्ध्याच्या खाली गेलेलं आहे। तर अशा प्रकारे मस्त रबडी तयार होत आहे आपली। तर मी थोड्या वेळाने छान हलवून घेते म्हणजे खाली लागत नाही आणि साइडचं जे आहे चिकटून बसलेलं आहे साय वगैरे ते आपल्याला मिक्स करून सतत अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि जे साइडला लागलेलं आहे ते पण अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपली रबडी तयार होत आहे। तर पाहू शकता तुम्ही उतू बिलकुल जात नाही आणि रबडी आपली तयारच होत आलेली आहे। एकदम दुधाचं टेक्स्चर बघू शकता घट्ट झालेलं आहे। ह्याच्यात मी अजिबात साखर टाकलेली नाही। साखर न टाकता आपल्याला अशा प्रकारे दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे, त्याची रबडी बनवून घ्यायची आहे। तर पाहू शकता मस्त अशी रबडी तयार झालेली आहे। आता दूध आपल्याला थंड करायला, जे रबडी आहे ते थंड करायला आपण साईडला ठेवून देऊयात। आता मी गॅस बंद करते। आता आपण याला साईडला ठेवूयात, मस्त थंड होतं। इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे गॅसवर। इथे आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। तर 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखरेला आपल्याला 1 वाटीच पाणी टाकायचं आहे। आपला पाक लवकर रेडी होतो, काहीच वेळ लागत नाही। जास्त पाणी टाकल्यानंतर जास्त वेळ लागतो, म्हणून जेवढी साखर आहे ना तेवढंच पाणी टाका म्हणजे लवकर होता पाक पण। तर अशा प्रकारे आपल्याला पाक आता रेडी करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे केसर वगैरे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता पाकामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला हलवून छान साखर मिक्स करून छान पाक बनवून घ्यायचा आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत हलवून घ्यायचे, कारण साखर मग बुडाला चिटकू शकते आणि करपू शकते। तर अशा प्रकारे छान मी मिक्स केलेला आहे। आता आपला पाक पण छान रेडी होतोय। छान उकळी आलेली आहे पाण्याला आणि आपला पाक रेडी झालेला आहे। एक तार आला ना बोटाला समजायचा आपला पाक रेडी आहे। तर पाक रेडी झालेला आहे। जास्तही आपल्याला कडक वगैरे बनवायचा नाही। अशा प्रकारे गुलाबजामुनचा पाक कसा असतो तशाच प्रकारे बनवायचा आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। पाक पण छान थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता इथे आपण बॅटर करून घेऊयात मालपुव्याचं। तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीच्याही कमी म्हणजे 2 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे। त्याच्याने तेल पीत नाही जे आपले मालपुआ असतात ते। आणि इलायची टाकलेली आहे फोडून। अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे मी। आता जे आपण रबडी बनवून ठेवली होती साईडला दुधाची, ती अर्धी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची एका बाउलमध्ये आणि थोडीशी साईडला काढून ठेवायची आपल्याला, कारण नंतर मालपुव्यावर टाकून मस्त आपल्याला डेकोरेट करता येतं, म्हणून मी थोडीशी साईडला ठेवलेली आहे आणि सगळी आहे एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे। आता त्या बाउलमधली आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचं आपण जे पीठ मिक्सरला लावून ठेवलं होतं ते पीठ टाकून आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे। जर जास्तच घट्ट होत असेल तर एक्स्ट्रावालं दूध पण आपण याच्यात ॲड करू शकता। पाण्यापेक्षा कधी पण दूध ॲड करा। आता मी मिक्स करून घेते आणि जितकं मिक्स होईल याच्यामध्ये तितकं करते आणि त्याच्यानंतर आपण दूध टाकूयात। दूध टाकून छान याचं बॅटर तयार करूयात। तर अशा प्रकारे एवढं मिक्स झालेलं आहे। आता मी दूध टाकून छान मिक्स करते। तर अर्धी वाटीच्याही वरी मी दूध टाकलेलं आहे। जर एक्स्ट्रा अजून लागत असेल तर तुम्ही टाकू शकता। तर दूध टाकून पण आपल्याला छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त मिक्स करायचे। काहीच वेळ लागत नाही, झटपट असं मस्त याचं बॅटर तयार होतं। जास्तही पातळ करायचं नाही आपल्याला। तर अशा प्रकारे मी बॅटर करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला। जितकं हलवशाल तितका छान मालपुआ आपला होतो। तर अशा प्रकारे मी हलवून घेतलेलं आहे। एवढं पातळ आपल्याला बॅटर पाहिजे, जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको। तर अशा प्रकारे मी बॅटर करून घेतलेलं आहे आणि खूप जास्त हलवून त्याला आपल्याला घ्यायचं आहे। हात आपला दुखेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मस्त बॅटर त्याच्यात एकही गाठ राहायला नको अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं मस्त रेडी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। तर असं बॅटर पाहिजे। आता इथे मी तेल पण तापायला ठेवलेलं होतं अगोदरच। तेल मस्त तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मालपुआ टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्ही एकदाच 2-3 मालपुआ एका वेळेस टाकू शकता। तुमचं भांडं जितकं मोठं आहे तितकं तुम्ही तेलामध्ये टाकून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि थोड्या वेळाने आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने मालपुए छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे छान कलर येतो आणि लगेच फुलतात असे आणि वर येतात। पाहू शकता तुम्ही मस्त असे फुलले गेलेले आहेत आणि छान असे वर आलेले आहेत। आता मी बाहेर काढून घेते यांना आणि जे आपण चाचणी करून ठेवली होती त्या चाचणीमध्ये आपल्याला हे मालपुए टाकायचे आहेत। चाचणीत बुडवायचे अशा प्रकारे आपल्याला छान। आपण जसं जिलेबीला बुडवतो ना तशाच प्रकारे चाचणीत बुडवायचं आणि साईडला काढायचं। सगळे मालपुए मी बनवून घेतलेले आहेत आणि चाचणीत बुडवून अशा प्रकारे मी साईडला काढलेले आहेत। तर सगळे मालपुए आता रेडी झालेले आहेत। मस्त आता डेकोरेट करायचे आपल्याला। तर अशा प्रकारे सगळे मी जे मालपुए आहेत ते चाचणीमध्ये बुडवून घेतलेले आहेत। आणि मस्त मी ताटामध्ये ते डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारे ताटामध्ये मांडलेले आहेत। आणि आपल्याला जे साईडला काढून ठेवलं होतं थोडीशी रबडी ती आपल्याला ह्याच्यावरून थोडीशी गार्निशिंग करून घ्यायची आहे, म्हणजे सजवून घ्यायचं आहे। मुलांना खायला दिल्यावर खूप आवडेल आणि त्यांना असं काहीतरी केल्यानंतर खूप आवडतं। तर अशा प्रकारे मी छान वरून सजवलेलं आहे। तर खूप छान झाले होते, नक्की एकदा ट्राय करा। आणि पाहू शकता किती सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। अगदी नवशिकेसुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतात अशा पद्धतीने। नक्की करून बघा। जे घरी साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये झटपट असं होतं। तुम्ही ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की करा तुमच्या भावांसाठी। तर नक्की एकदा ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आम्ही सगळेजण बसून खूप एन्जॉय केली ही रेसिपी। तर मस्त व्ह्यू होता बाहेरचा जसा। तर सगळी फॅमिली बसून आम्ही मस्त खाल्लो मालपुआ। तर खूप छान झाला होता, माझ्या मुलांना खूप आवडला। नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना असं काहीतरी नवीन। आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक
लाईक शेअर आणि सबस्क्राईब.